नमस्कार, वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आपण पाहतो की फेडरेशनच्या माध्यमातून अनेक लोक 2.5 लाख रुपयात एक वर्ष सहज निघून जातं. मग ह्याप्रमाणे पाऊच आपण भरलेले आहेत ना, म्हणजे हा तोच माल आहे की जो आपण फील्डवरनं बघितला त्याच भागातला हा माल. 3,500 बॉक्सेस आपले ऑलरेडी झालेले आहेत पॅक, थोडेफार आलेले आहेत 100-150. त्याचं काम चालू आहे. ते झालं की कंटेनरचं स्टफिंग सुरू होईल. पण की हे शिपमेंट लवकरच आज कंटेनर स्टफिंग होऊन दुबईकडे जाणार आहे. थँक्यू. तर आपण बघतोय की केस एक्सपोर्ट्स दिंडोरी जिल्हा नाशिक यांचं एक ग्रेपचं शिपमेंट आपण लाईनअप केलं आहे फेडरेशन थ्रू दुबईसाठी. तर केस एक्सपोर्टचे सुशील शेटे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय ते करत आहेत आणि कसं काम त्यांनी सुरू केलं आहे. तर सुशीलजी नमस्ते. नमस्ते. तुमचं क्वालिफिकेशन काय? मी बॅचलर इन फॉरेन ट्रेड ग्रॅज्युएट आणि MBA इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. बरं, म्हणजे एक शेतकरी घरातले असून तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट शिकलात. मग हे का शिकलात तुम्ही? कोणी प्रेरणा दिली तुम्हाला? आमच्या वडिलांनीच तो कोर्स शोधून आणला होता. BFTचा पण, बॅचलर इन फॉरेन ट्रेडचा पण, बरं, आणि MBA इंटरनॅशनल बिझनेसला पण. ही वॉज कन्व्हिन्सिंग मी टू टेक द ॲडमिशन ओव्हर देअर. दॅट्स इट. म्हणजे त्यांनी ठरवलं होतं तर आपण द्राक्षाची शेती करतोय, म्हणजे निर्यात पण त्यांनी केलीच होती, पण मुलाला पण त्याच क्षेत्रामध्ये पुढचं काम करावं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे तुम्हाला त्यांनी ते शिक्षण दिलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक गावातले लोक आपल्या मुलांना जास्त शिकवत नाही किंवा काय करायचं आहे पुढे शेतीच करायची असं म्हणून सोडून देतात, पण ते अतिशय चुकीचं आहे. आम्हाला वाटतं तर आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, नवीन जग बघितलं पाहिजे, तर पुढं काय चाललंय कळेल आणि ते पुढच्या गोष्टी करू शकतात. तर हे अतिशय चांगलं पाऊल तुमच्या वडिलांनी उचललं आहे. मग काय वय आहे तुमचं आत्ता आणि काय तुम्ही सध्या करताय? माझं वय वर्ष 20 असताना माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. बरं. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला एकदा नेदरलँडला पाठवलं होतं. बरं. एकट्यालाच. हा. एअरपोर्टला सोडून दिलं. बरं. जाय म्हणे. त्याच्यात कनेक्टिंग फ्लाईट होते. थोडे गोंधळ नाही उडाले. त्यांचा आशीर्वाद माझ्या मागावत चांगला. बरं. काही अडचण नाही आली मला. तेव्हापासून मी तो धंदा आजपर्यंत बघतोय. मग नेदरलँडला काय केलं तुम्ही तिकडे? मी तिथं मार्केट रिसर्च केला होता. बायरला भेटलो होतो. बरं. बट आय लुक दॅट मार्केट व्हेरी सस्पिशियस. बरं. नॉट इन अदर वे, पण मला त्यावेळेस ते समजलं नव्हतं. म्हणजे कल्चर्स मला माहीत नव्हते. नंतर मी त्याच्या 6 महिन्यांनी एक फ्रूट लॉजिस्टिका पण अटेंड केली होती. बरं. तिच्यात मला चांगलं सक्सेस मिळालं होतं. तिथून एक बाहेर पण शोधला होता. बरं. त्याच्यानंतर 2013ला त्याच्या इमिजिएटली 6 महिन्यांनी रशियाला पण एक एक्झिबिशनला त्यांनी पाठवलं होतं. बरं. त्याच्यातही मला चांगलं बाहेर तिथं रिकग्नाइज नव्हते झाले ड्यू टू कम्युनिकेशन बॅरियर्स. सो मी एक गोष्ट म्हणेन की वन हॅज टू अंडरस्टँड द कम्युनिकेशन बॅरियर्स. बरं. तुम्ही जायचं म्हणून जायचं असं नाही केलं पाहिजे. एक तिथे एक ई डिप्लोमॅट म्हणून वेबसाईट आहे. बरं. तिच्यात प्रत्येक देशाचे वर्किंग कल्चरला तुम्ही एक यू हॅव टू गो थ्रू इट, देन यू आर व्हेरी फॅमिलियर टू इट. बरं. म्हणजे तिकडचे लोक कसे आहेत, कसं काम करतात, कसे विचार करतात, कसं ट्रेड करतात, तुम्हाला काय बोललं पाहिजे, काय एटिकेट्स असतात, ह्या गोष्टी कधी कधी समजत नाही आपल्याला. आणि कधी कधी अनेक लोक मला पण भेटतात की आम्ही तिथे जाऊन आलो पण आम्हाला काही समजलंच नाही, कोणी आमच्याशी फार काही इन्फॉर्मेशनच शेअर केली नाही, कारण आपल्याला समजत नसतं की त्या लोकांशी बोलायचं कसं. तर हे थोडंसं पहिले होमवर्क करणं आवश्यक आहे, मग तिथं जाणं आवश्यक आहे. ना तर नुसतंच जाऊन बघितलं तर ते टुरिझमसारखं जाऊन बसणार लोक येणार, त्याला काय करणार नाही. दुबईत पण एक कल्चर मी जाताना अभ्यास करून गेलो होतो. बरं. की तिथे हँडशेक करताना किंवा नमस्कार घालताना मोठ्या माणसापासून छोट्या माणसापर्यंत घालावा. म्हणजे मी शिक्षणाच्या हिशोबाने सांगितलं मी. बाकी आय डोंट नो दिस इज वर्केबल ऑर नॉट. परफेक्टली ट्रू. ते आपल्या लक्षात येत नाही, पण तिथले लोक जे असतात ते ऑब्झर्व करतात. काही गोष्टी आमच्या एक्झिक्यूट माझ्या रशियात 100% होत आहे त्या वेबसाईटच्या. बरं बरं बरोबर. ठीक आहे. तर मग आता तुम्ही आता मग शिक्षण घेतलं, तुम्ही बाहेर पण फिरून आला, तर मग आता तुम्ही एक्सपोर्टचंच काम करता की आणखी पण काय? मी शेती जास्त करतो. द्राक्षाचं आमचं ग्रोवर बेस जास्ती, पण मग आता इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून मला वर्षभर रोजगार मिळेल ही अपेक्षा आहे माझी. बरं. ठीक आहे. मग आता तुम्ही एवढं सगळं तुमचा अनुभव बॅकग्राऊंड असतानाही तुम्ही सध्याच्या मार्केट सिच्युएशननुसार ग्रेपसाठी गरज होती म्हणून तुम्ही गल्फ मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी यू आर लुकिंग फॉर समथिंग म्हणून तुम्ही फेडरेशनच्या संपर्कात आलात. तर मग तुम्ही कशा संपर्कात आलात आणि मग तिथून पुढं काय घडलं? फेसबुकला माझा तुमचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी एक फोन केला. फोन उचलला नाही गेला, पण व्हॉट्सॲपला सगळे प्रोग्रामची डिटेल त्यांनी फटाफट पाठवली होती. बरं. अगेन माझ्या वडिलांनीच फोर्स करून मला तिथं पाठवलं. आणि
आज जे काही मिळालं ते एक्सपोर्ट इम्पोर्ट फेडरेशन मिळालं. मग तुम्ही स्पेशली दुबईला ट्रेड करायचं म्हणून तुम्ही आपल्याकडे आलात. मग आपला एक फेडरेशनचा 5 दिवसाचा एक दुबई बिझनेस टूर असतो. त्यामध्ये आपण लोकांना, सगळ्या नवीन निर्यातदारांना किंवा ज्यांना नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं दुबई मार्केटला, त्यांना दुबई मार्केट दाखवतो. आपले पण दुबई मार्केटमध्ये काही पार्टनर्स आहेत, ते कसं काम करतात. अलवीर मार्केट आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, तर ते सगळं दाखवतो. ट्रेड प्रॅक्टिसेस सांगतो क्लिअरली कशा होतात, काय होतात. म्हणजे इथून कंटेनर कसा जातो हे तर आपल्याला कळतं, पण तिथे कंटेनर कसा पोहोचल्यावरती काय, कसा क्लिअरन्स होतो, किती दिवस लागतात, पार्किंग कुठं केलं जातं, त्याचा काय खर्च असतो. मग ट्रेडर म्हणजे इम्पोर्टर काय करतो, तो कुठं बसलेला असतो, तो माल कसा विकतो, त्याच्यानंतर तो विकतो माल, आपण ज्याला पाठवतो तो तर इम्पोर्टर आहे, पण त्याच्या वतीनं माल मार्केटमध्ये ॲक्च्युली कोण विकतं आहे, मग ते बाकीचे एजंट आहेत का, ते किती पैसे घेतात, इम्पोर्टर किती पैसे घेतो, खर्च काय, आणि सगळं स्टेटमेंट कसं बनवून आपल्या हातात किती पैसे नक्की येतात, हे इकॉनॉमिक्स समजलं पाहिजे. नाही तर अनेक माणसं आपण बघतो भारतातून, त्यांना फक्त सेल्समन बनतात ते, म्हणजे फक्त आम्हाला माल विकायचा, तुम्ही तिकडे काही करा असं म्हणून जमत नाही. आपल्याला पुढचा माणूस पण काय करतो, तो किती ट्रान्सपरंटली काम करतो आहे हे जर समजलं तरच आपण आपले बिझनेस डिसिजन्स योग्य तऱ्हेने घेऊ शकतो. अदरवाईज त्याच्या भरोश्यावर आपण आपला बिझनेस करू शकत नाही. हे आमचं पहिल्यापासून सांगणं आहे. म्हणून आम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही स्वतः येऊन दुबईला बघा. आम्ही कधीच कोणाला बाय रिकमेंड करत नाही, कारण तुमच्या बिझनेसचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. पण आम्ही सांगू शकतो की हे चांगले लोक आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही पण ट्रेड करतो, तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा, त्यांचं बघा काम, त्यांचं मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी तुम्ही बघा, तुम्ही 4 लोकांना त्यांचं परफॉर्मन्सबद्दल विचारा आणि मग तुम्ही निर्णय घेऊन तुम्हाला ते काम करता आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. बाकीच्यांना पण काय होतं की बाकीच्यांकडे पण अनेक माल आहे, काहींकडे रिसोर्सेस आहेत, पण त्यांना ते डिसिजन घेत नाही आहेत किंवा त्यांना ती भीती वाटते आणि ते एक्सप्लोर पण करत नाही. मग त्यामुळे ते होणारं काम होत नाही, असं गोष्टी होतात. तर मग तुम्ही दुबईला गेला होतात, मग तिथे तुम्ही काय काय शिकलात, काय काय गोष्टी बघितलात? मी अलावीर मार्केटला व्हिजिट झाली त्यावेळेस आय फाउंड की एवढं इझी सगळंच असू शकतं. तिथं तुमचे पार्टनर भेटले, त्यांनी ट्रान्सपरन्स वेनी सगळं इन्फॉर्मेशन दिली. बरोबर. आणि ट्रेड कसा चालतो हे सगळं त्यांनी दाखवलं आम्हाला. आणि वी आर हॅपी विथ देम. ही पण जे ते बोलले की ही खूप मोठी गोष्ट आहे की दुबईचं किंवा कुठलंही मार्केटचं ट्रेडिंग कसं होतं हे समजणं. अनेक एक्सपोर्टरला माहितीच नसतं. मी अनेक एक्सपोर्टर बघतो की जे ऑलरेडी धंदा करतात, पण ते कोणाच्या तरी भरोश्यावर करतात, त्याला पाठवलं, त्यांनी दिलं तर बाबा ह्याला पैसे मिळणार असं काम होतं. पण स्वतःला ते समजणं गणित हे पण आवश्यक आहे. तर दुबईमध्ये इथून माल गेल्यानंतर तिथे पार्किंगचा खर्च, वॅटचा खर्च म्हणजे टॅक्स असतो 5%, त्यानंतर 5% कमिशन असतं आणि मग लेबर वगैरे अनलोडिंग लोडिंग आणि ह्या गोष्टी होतात. त्यानंतर परत कसं असतं की आपल्याच लोकांमध्ये तिथे कॉम्पिटिशन आहे. तुम्ही बघितलं असेल की एकाने ग्रेपचा कंटेनर लावला, त्यांनी लेट्स की आज 40 दिरहमचा रेट काढला, तर लगेच आणखी 2 कंटेनर आले तर ते लगेच 35चा रेट काढतील. म्हणजे अशा पण गोष्टी दुबईमध्ये होतात. तर ह्याला पण कसं मॅनेज करायचं यासाठी तिथला एक स्ट्रॉंग पार्टनर आपल्याला पाहिजे की जो हे मॅनेज करू शकतो, आपला माल चांगल्या लेवलला विकू शकतो. नाही तर इम्पोर्टर काय करणार, तो लवकर मोकळं व्हायचं म्हणून तो माल 35 नाही 32ला विकून मोकळा होईल. तुम्हाला त्याला काय 5% मिळणार आहेत, बट तुम्हाला सांगेन 32नी माल गेला, हे माझे 5%, हे तुमचे पैसे विषय संपला. पण तो 35चा माल 40ला विकायचा प्रयत्न नाही करणार, है ना. तर हे गणित आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर तुमचे आणखी काही खर्च आहेत जे ॲक्च्युली तुम्ही वाचू शकता. ते आता फेडरेशनला माहिती की आमचे पार्टनर ते करतात काम आमच्या असोसिएटसाठी, बाकी कोणताही इम्पोर्टर तुमच्यासाठी ते काम करणार नाही. पण ह्या काही आतल्या गोष्टी आहेत की ज्या ट्रेड प्रॅक्टिसेस आपण करतो, आपल्या लोकांना कसं जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल. हा एक प्लॅटफॉर्म आहे. हे काय आमचा ट्रेडिंग हा बिझनेस नाही आहे, पण तो एक प्लॅटफॉर्म आहे. ज्यांना लोकांना वाटतं की आपले प्रोडक्ट दुबईमध्ये विकायचे, त्यांनी येऊन त्याचा वापर करून आपले प्रोडक्ट विकावे, हे आमचा हेतू आहे. ठीक आहे. तर आता जे तुम्ही बघितलं असेल दुबईचं, जर आता ग्रेपचं तुम्ही मार्केट बघितलं, तिथे एक साधारणतः 35 दिरहमचा रेट होता, ते ना साधारणतः तुम्ही बघितलं. ते नाशिकचे ग्रेप होते, बरोबर आहे का. त्यात पॅकिंग काय होतं त्यांचं, पनेट पॅकिंग होती, पनेट पॅकिंग 5 किलोची आणि 35 दिरहमचा साधारणतः रेट होता. मग आता आपलं जे इथलं तुम्ही कंटेनर आता रेडी केलं आहे आजचं, ह्याचं कॉस्टिंग काय होईल त्याच्यावरती थोडंसं आपण लोकांना समजून सांगूया की त्याचं कॉस्टिंग कसं होईल. आता ग्रेपचं जर बघितलं तर किती टन ग्रेप जातो आता, किती 15.3 टन माल जाईल. आता त्याला तुम्ही ॲव्हरेज कॉस्ट काय धरली, तुम्ही इथला भाव काय धरला, 50 रुपये पर kg, म्हणजे 15.3 टन माल 50 रुपये पर kg असं त्यांनी ॲव्हरेज कॉस्टिंग धरलं आहे मालाचं, रॉ मटेरियलचं. साधारणतः ते झाले 8 लाख रुपये. त्यानंतर मग पॅकिंगचा खर्च किती आला, 2,65,000 रुपये. 2,65,000 पॅकिंगचा खर्च. कोल्ड स्टोरेजचं रेंट किती आलं, 64,000 रुपये. 64,000, 64,000 रुपये कोल्ड स्टोरेज. लेबर 1 लाख रुपये. 1 लाख रुपये लेबरचा खर्च. आता लॉजिस्टिक म्हणजे कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेट दुबईपर्यंत CIF मध्ये तुम्ही पाठवता, 3,42,000 रुपयाचा कोट मिळाला मला. 3,42,000 रुपयाचं लॉजिस्टिक कॉस्ट आहे, कस्टम क्लिअरन्स आणि
फ्रेट इन्शुरन्स सगळं धरून. म्हणजे हे सगळं जर ॲडअप केलं तर झाले 15,71,000 रुपये. हे ग्रेपच्या कंटेनरचं CIFचं कॉस्टिंग आहे इंडियन रुपीजमध्ये. जर ते बघितलं पर बॉक्स तर साधारणतः 462 रुपये पर बॉक्स हे लँडिंग अमाऊंट झालं दुबईचं. बरोबर, ठीक आहे. डॉलरमध्ये जर बघितलं तर $1.35 ही CIF कॉस्टिंग आलं. $1.35 जे असं त्यांचं इन्व्हॉइस आहे, जे बघताल तुम्ही ते इन्व्हॉइस पण ठेवलेलं आहे त्यांचं. हे इन्व्हॉइस केलेलं आहे त्यांच्या KS एक्सपोर्टचं. तर साधारणतः $1.35 कॉस्टिंग आहे आणि $20,655 ही इन्व्हॉइसची व्हॅल्यू आहे पूर्ण. हे इन्व्हॉइस आहे. बरं, मग आता $1.35 कॉस्टिंग झालं डॉलरमध्ये. तर मग दिरममध्ये किती झालं? 23 दिरम पर बॉक्स. म्हणजे काय दिरमचा जो रेट असेल आजच्या त्या हिशोबाने केलं तर 23 दिरम पर बॉक्स हे CIF कॉस्टिंग पडतं ग्रेपचं. कुठली व्हरायटी आहे ही? थॉम्सन. बरोबर. तर त्यानंतर दुबईमधला पण काही खर्च आहे आपल्याकडे जर बघितलं तर दुबईमध्ये साधारणतः तिथला क्लिअरन्स आणि ट्रान्सपोर्टेशन हा खर्च किती? साधारणतः 1.5 लाख रुपये तो खर्च आहे. कमिशन किती झालं? साधारणतः 75,000 रुपये कमिशन. 5% हिशोबाने ते स्वरूपात निगोशिएट होईल फेडरेशनच्या आहेत म्हणून. पण साधारणतः 75,000 रुपये कमिशन देऊया. म्हणजे हा खर्च दुबईचा खर्च विक्रीचा म्हणतो तो साधारणतः 2.25 लाख रुपये आहे. पण म्हणजे तो साधारणतः 66 रुपये पर बॉक्स झाला ॲडिशनल खर्च. म्हणजे 23 जर दिरममध्ये कन्वर्ट केला तर 3.5 दिरम ॲडिशनल खर्च झाला हा दुबईचा. म्हणजे 23 दिरम लँडिंग कॉस्ट झाली CIF कॉस्ट आणि त्यानंतर 3.5 दिरम ॲडिशनल खर्च आला. म्हणजे आपल्याला कॉस्टिंग पडेल विक्रीसाठी साधारणतः 26.5 दिरम. म्हणजे 26 दिरम साधारणतः हे आपलं कॉस्टिंग आहे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी अलवीर मार्केट दुबईला. आणि मार्केटचा रेट काय बघितला होता तुम्ही तिथे? तो सोन्यासाठी बघितला होता 35 दिरम. हां, त्यांनी क्लिअर सांगितलं की थॉम्सन आहे तर थोडी डिमांड कमी असणार आहे. बरं, तर 35 दिरमपर्यंत तो माल विकला गेला. 30 ते 32 दिरमपर्यंत तो माल विकला जाईल अशी अपेक्षा. सध्या आता रमजान पण आहे त्यामुळे आता फ्रूट्स डिमांड पण तिथे चांगली आहे. त्यामुळे रेट्स बरे आहेत आता दुबईचे. तर साधारणतः 30 दिरमला जरी आपल्याला हा माल गेला, 26 आपलं कॉस्टिंग आहे, 30, 31, 32 दिरमला जरी हा गेला तरी साधारणतः 4 to 5 दिरम पर बॉक्स असे प्रॉफिट एक्सपेक्टेड आहे. म्हणजे पर कंटेनर किती येतात मग साधारणतः हे 3.4 लाख रुपये. साधारणतः म्हणजे 3.25 ते 3.5 लाख रुपये पर कंटेनर प्रॉफिट व्हावा अशी साधारणतः या कंटेनरची अपेक्षा आपल्याला आहे. म्हणजे पुढे किती जातो ते गेल्यावरच आपल्याला कळत. या व्यतिरिक्त काय बेनिफिट आपल्याला सरकारकडनं मिळू शकेल? 100% रिफंड परचेसवर सर. परचेस मटेरियल बरं 30-40,000 रुपयापर्यंत रिफंड RODTEP जो MEIS होता आधी, म्हणजे आता तो RODTEP झाला तो 3% आहे साधारणतः. ते 50,000 म्हणजे GST 40 ते 50,000 आणि RODTEP 3% 50,000. म्हणजे साधारणतः 1 लाख रुपये बेनिफिट हे सरकारकडून मिळू शकतं. आता ह्याच्या पहिले तुम्ही हे GSTचे वगैरे बेनिफिट घेतले क्लेम कसे क्लेम करता तुम्ही हे बेनिफिट? 2 ways फक्त प्रिंट काढायचं आणि ऑनलाईन अपलोड केलं की लगेच DGFTच्या वेबसाईटवर तुम्ही अपलोड केलं की GSTच्या. हां, तर GSTच्या वेबसाईटवर अपलोड केलं की तुम्हाला ते रिफंड मिळून जातं. अनेक लोकांना हा पण प्रश्न असतो की घरात पैसे मिळतात का, सरकार पैसे देतात का? तर हे लाईव्ह उदाहरणं आहेत की 15-20 वर्षापासून एक्सपोर्ट करतात, GSTचे रिफंड पण घेतात ते सगळे आणि आपले RODTEP किंवा MEIS हे पण ते सर्व घेतात. तर ह्या तऱ्हेनं याचं कॉस्टिंग होतं आहे. म्हणजे साधारणतः आपण समजू शकतो की कंटेनरमध्ये 3 ते 4 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट अपेक्षित आहे या कंटेनर. आता तुम्ही तुमचं पहिलं कंटेनर पाठवताना आणि आत्ताचं कंटेनर पाठवता बराच प्रवास केलेला आहे आणि आता हे दुबई मार्केटमध्ये तुम्ही पहिल्यांदा एंट्री करताय, फेडरेशनच्या बरोबर तुम्ही एंट्री करता. यानंतर पुढे काय पाहता तुम्ही? आणखी काय तुम्हाला वाटतंय? कारण वन हॅज टू कन्सिडर की तुमच्या जवळ काय. बरं, कारण एक्सपोर्टमध्ये जवळचं प्रोडक्ट आहे ते आपण एक्सपोर्ट केलं पाहिजे. लॉजिस्टिकल कॉस्ट आणि सगळं प्रोडक्टचं एक शेल्फ लाईफ कन्सिडर करण्यासाठी आपल्याला एक मिरची एक फिजिबल वाटतं आणि ऑनियन या 2 गोष्टी फिजिबल वाटतात. बरं बरं, मग ह्या दोन्हीचं पण तुम्ही आता दुबई मार्केट बघितलं असणार ते. या कंटेनरचं एक रोटेशन पूर्ण झालं की लगेच आम्हाला मिरचीतच जास्त काम करण्याचं. बरं, इंटरेस्ट आहे. मग इथे कुठली मिरची येते, कुठून आणणार? G4 ती सोर्सिंग आता बघूया पालघर वगैरे. फूडची फॅसिलिटी असल्यामुळे ती पण युटिलाइज होईल आणि सगळ्या गोष्टी. बरं, ठीक आहे. मग तुमच्याकडे फॅक्टरी स्टॅपिंग परमिशन पण आहे त्यामुळे तुम्हाला बाकीचा खर्च पण वाटतो. त्यामुळे तुम्ही सगळं पॅकिंग इथंच करणार आणि तुम्हाला तुम्ही पाठवणार दुबईसाठी. बरं,
ठीक आहे. तर आता तुम्ही जर फेडरेशन बरोबर हा प्रवास करताना तुम्हाला फेडरेशनबद्दल काय वाटतं? त्यांच्या सर्व्हिसेस असेल, टीम असेल, तुमचे अनुभव असतील? ठिकाणी खरंच बाहेरचा बाजार सांगणारे लोक खूप कमी मिळतात आणि शेवटी एक गाईडलाईन आहे की तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कसं जायचंय. एक गाडीत तर बसून देण्याचं काम त्यांनी केलंय फेडरेशननी. तर ती गाडी चालवायची कशी आहे सगळं आपल्यावर आहे. आता कॉस्टिंग इथल्या इथं बेसिक कॉस्टिंग कमी असणं एक तुमचं मोटिव्ह असलं पाहिजे. बरोबर, करेक्ट. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, बेसिक कॉस्टिंग. म्हणजे आपल्याला जे सोर्सिंग आहे, कारण सेलिंग तर मार्केट रेटने होणार आहे, ते आपल्या हातात नाही आहे, पण परचेसिंग आपल्या हातात असतं. कधी पण चांगला माल चांगल्या प्राईसला खरेदी करता येणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथेच आपल्याला प्रॉफिट आपण बुक करू शकतो, कारण सेलिंग आपल्याला कॉम्पिट करायचं आहे. त्यामुळे सोर्सिंगवरती जास्त काम केलं पाहिजे. चांगले प्रोडक्ट, चांगलं अल्टरनेटिव्स, अनेक सप्लायर्स, चांगले माल आपल्याला समजला पाहिजे, त्याची व्हरायटी, स्पेसिफिकेशन, त्याचे अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे, तरच आपण या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट तर तुम्ही शिकतालच, पण बाकी तुमच्या प्रोडक्टवरचं तुमची मास्टरी किती आहे यावरच तुमचं यश अवलंबून आहे. तर सुनीलजी, अभिनंदन तुमचं खूप, आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप मोठं काम आपल्याला यापुढेही करता येईल अशी आपण अपेक्षा करतो.